कन्नो आवाज मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आज आपण रिव्ह्यू पाहणार आहोत। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूमध्ये असं बघायला मिळणार आहे की नंदिनी काव्या ह्या देवळात आलेल्या असतात आणि तिथेच पार्थ आणि जीवा सुद्धा आलेला असतो। आता दुसरीकडे रम्या ही सुद्धा तयारी करत असते, कारण तिला सुद्धा आता त्याच देवळात जायचं असतं दर्शनासाठी। मग आता हे सर्वजण एकत्र असतानाच जीवाला जरा जास्तच घाई झालेली असते आणि जाताना त्याचा पायरीवरून पाय घसरतो आणि तो खाली पडतो। तेव्हा आता पार्थ म्हणतो, अरे तुझं काय चाललंय, तुला इतकी घाई का आहे? आपण मंदिरातच पोहोचलोय, अजून कुठे पळणार आहेस पुढे? तेव्हा जीवा लगेच उठतो आणि काव्य आणि नंदिनी ह्या आलेल्याच असतात। आता नंदिनीला इथे काव्याकडे बघून वाईट वाटतं, कारण जी ओढणी पार्थने नंदिनीला गिफ्ट केलेली असते तीच ओढणी काव्या मस्तपैकी घालून फिरत असते आणि नंदिनीचा मूड ऑफ झालेला असतो। तशाच प्रकारे काव्याने जीवाला सुद्धा एक जॅकेट दिलेलं असतं आणि ते जॅकेट आज पार्थने घातलेलं असतं आणि ते पाहिल्यामुळे आता काव्याचा चेहरा उतरतो, कारण ती लगेच तिच्या लक्षात येतं की हे जॅकेट तर मी जीवाला गिफ्ट केलं होतं आणि ते याने कसं काय घातले। तर आता पुढे नंदिनीने काही फुलं घेतलेली असतात आणि त्यात ती कमी असतात, काव्याने कमी फुलं आणलेली असतात। म्हणून नंदिनी म्हणते, काय इतकीशीच फुलं आणलीत का? तेव्हा आता काव्य म्हणते, बरं झालं। मग नंदिनी म्हणते, असं का म्हणत आहेस तू? आता नंदिनीच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन चालू असतो। तिला जीवाला भेटायचं असतं, म्हणून तिथून तिला एक बहाणा पाहिजे असतो जाण्यासाठी। आणि इकडे नंदिनी म्हणते की काय म्हणालीस तू? काव्य म्हणते, काय नाही ग ताई, अजून फुलं आणू का मी? असं म्हणून काव्य आता जरा फुलांच्या दुकानाकडे जाते, तर इकडे जीवाने सुद्धा फुलं घेतलेली असतात तेही कमी, आणि म्हणून पार्थ पण त्याला तसंच म्हणतो की अजून याच्यामध्ये दुसरं अजून काहीतरी अंचने फुटाणे वगैरे असं म्हणून आता जीवा पण हा फुलांच्या दुकानात जातो आणि मग आता त्या दोघांची भेट होते। पण नेमकं इथे पार्थ असा चेहरा मागे करून उभा असतो आणि इकडे काव्य जाते। काव्याला ते जॅकेट पाहून असं वाटतं की हा जीवाच आहे आणि म्हणून ती मागून जाते आणि एकदम त्याच्याकडे बघत असते। तेव्हा आता पार्थ हा एकदम तिला पाहतो आणि म्हणतो की तुम्ही काही म्हणालात का? कारण काव्या ही जीवा असं म्हणणार असते, पण ती जी बोलल्यावर लगेच पार्थ वळतो आणि मग तिच्या लक्षात येतं की हा जीवा नाही आहे आणि म्हणून मग आता इकडे पार्थ म्हणत असतो की तुम्ही काहीतरी जी असं काही म्हणालात का? तेव्हा काव्या एकदम घाबरते आणि म्हणते की नाही, मी काहीच नाही म्हणाली, तुमचं जॅकेट खूप छान आहे असं म्हणून ती तिथून निघून जाते। आता त्याच वेळेला रम्या सगळ्यांना लांबून बघत असते आणि ती म्हणते की मी कधीपासून पार्थला शोधत होती आणि तो पार्थ तिकडे काय करतोय आणि ह्या मुली कोण आहे, त्यांचा ग्रुप बनलाय, नक्की आहे तरी कोण कोण? अजूनपर्यंत नंदिनीशी रम्याची ओळख झालेली नसते आणि म्हणून आता ती लगेच पार्थकडे जाते आणि पार्थला म्हणते, पार्थ अरे मी पण ह्या देवळात आली। मग आता पार्थ म्हणतो की तू पण आलीस, पण काय, कशासाठी? तेव्हा गुरुजींनी रम्यासमोर असं म्हटलेलं असतं की इथे जर जोडीने दर्शन घेतलं तर देव त्यांची इच्छा पूर्ण करतो आणि त्यांच्या सगळ्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात। म्हणून रम्या म्हणते की मनातल्या मनात की देवा आज काही झालं तरी मी पार्थच्याच बाजूला उभं राहून दर्शन घेणार, आम्ही जोडीने आज दर्शन घेऊ। मग आता ते म्हणते की मला जरा जाऊन पार्थला विचारावंच लागेल की ह्या मुली कोण आहेत, ही नंदिनी तर नसेल ना? असं म्हणून ती पार्थकडे येते आणि म्हणते की पार्थ मला ओळख नाही करून देणार का, कोण आहेत ह्या? तेव्हा आता पार्थ म्हणतो की ही नंदिनी, जीवा आणि काव्या। तेव्हा आता मनातून लगेच रम्या म्हणते की म्हणजे हिच्याच बापाने माझ्या बापाचा जीव घेतला आणि आता माझ्या प्रेमावर नजर ठेवून आहे। आता बघतेच मी कसं लग्न करते पार्थ बरोबर। मी आज नाही ना दर्शन घेतलं जोडीने तर नावाची रम्या नाही, मी तुझा पत्ताच कट करून टाकणार आहे नंदिनी, घाबरू नकोस, असं मनातल्या मनात बडबड करत असते। आणि त्यानंतर रम्या म्हणते की आपण इथे उभं राहण्यापेक्षा चला ना दर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहूया, असं म्हणून सगळे आता जायला लागतात। पण खूप गर्दी असल्यामुळे रम्या जरा मागे पडते आणि लोकांना ढकलत ती पुढे येण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला काहीही झालं तरी पार्थच्याच बाजूला उभं राहून दर्शन घ्यायचं असतं, तिला पार्थ बरोबर जोडीने दर्शन घ्यायचं असतं, म्हणून तिचा आटापिटा चाललेला असतो। पण नंदिनी एकदम पार्थच्या बाजूला उभी असते आणि त्यामुळे तिला काही जमत नसतं, म्हणून ती मागचा पुढचा विचार न करता नंदिनीला जोरात धक्का मारते आणि पार्थच्या बाजूला येऊन उभी राहते। तेव्हा नंदिनीला एवढं लक्षात येत नाही गर्दीमध्ये, पण लगेच तिला जीवा म्हणतो की तुम्ही ठीक तर आहात ना? पण ह्या वेळेला नेमकं असं होतं की गर्दीमध्ये पार्थच्या बाजूला काव्य उभी राहते आणि जीवाच्या बाजूला नंदिनी, त्यांच्या जोड्या अशा मिसमॅच होऊन जातात आणि तसंच ते दर्शनाला पुढे पुढे जात असतात।
इकडे रम्या मात्र तिचा खूप जळफळाट होत असतो, पण त्या गर्दीने काही तिला पुढे जाऊन दिलेलं नसतं आणि ती मागेच थांबते. आता रम्या ही एकदम पुढे जाते, पण तिला एकटीलाच दर्शन घ्यायला मिळतं, कारण गर्दीमुळे पार्थ आणि काव्य कधीच बाहेर निघून गेलेले असतात. तर अशा प्रकारे त्यांचं दर्शन होऊन जातं. तर दुसरीकडे वसू ही विक्रमला भेटते आणि त्याच्याबरोबर भांडायलाच लागते आणि म्हणते की काय रे दादा, एकदा तरी माझ्या मुलीचा विचार करायला हवा होतास तू हे काय करतोयस? त्या पोरीबरोबर तू लग्न लावून खूप मोठी चुकी करतोयस. मला हे बिलकुल मान्य नाहीये, तेव्हा हे लग्न मोडून टाक. पण विक्रम म्हणतो की हे बघा ताई, मला काय म्हणायचं, याची त्याच्या मर्जीप्रमाणे लग्न व्हायला पाहिजे आणि नंदिनीची मर्जी आहे की तिला पार्थबरोबर लग्न करायचे. आपण रम्यासाठी दुसरा कोणता तरी मुलगा पाहूया. पण आता वसू म्हणते की असं कसं म्हणू शकतोस दादा, तू ह्या थराला गेलास का? तू काय पाहिलंस? तू माझ्या मुलीचं किती जीवापाड प्रेम आहे पार्थवरती आणि लहानपणापासून ते एकत्र आलेले आहेत. त्याच्यात तुला काय सांगायचं वेगळं? तुला सगळं माहिती आहे ना, तरी सुद्धा नंदिनी बरोबर लग्न लावून मोकळा झालास. तेव्हा आता विक्रम म्हणतो मला माहित होतं, तू त्या धनंजयच्या घरी जाऊन तिथेही त्यांना सांगून आलीस ना की तुमच्या मुलीला सुखी ठेवणार नाही, हे तुला शोभत नाही ताई. तेव्हा वसू म्हणते मी काही बोललेली नाही, असं हे सगळं खोटं आहे, खोटी माणसं आहेत ती, आणि त्या नंदिनी बरोबर तू पार्थचं लग्न लावू नकोस, पुढे पस्तावशील. तरी विक्रम म्हणतो की असं काही नाहीये, आता जे व्हायचंय ते होणारच आहे. लगेच आता वसू म्हणते की तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण त्या पोरीला मी त्या घरात सुखाने जगूच देणार नाही. मेन म्हणजे मला हे लग्न मान्यच नाहीये, मी यांचं लग्न होऊच देणार नाहीये, अशी धमकी देत असते. आता विक्रम रागानेच घरी जातो आणि मानेलीला सांगत असतो की रडून सांगत असतो तो, आणि त्याच्यामुळे मानेलीला सुद्धा धक्का बसतो. ती म्हणते की तुम्ही काय ऐकून घेतलं त्यांचं, आता होणारी गोष्ट होणारच आहे, त्याच्यात काय आता वाईट वाटून घ्यायचं. मग मानेली घाईघाई लगेच विक्रमला पाणी देते आणि म्हणते की तिकडे सुद्धा धनंजयच्या घरी गेली होती वसू आणि त्यांना सुद्धा उलटसुलट बोलली आहे ती. तेव्हा आता खूप मोठी चिंता करण्यासारखीच बाब आहे, हे लग्न तरी सुखाने पार पडेल का? मानेली म्हणते की तुम्ही काळजी करू नका, होईल सर्व ठीक. तर आता पुढे रम्याला काही पार्थ बरोबर दर्शन घेता येत नाही आणि मग आता सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं. तर पुढे आता नंदिनी एका कामासाठी तिची बाईक घेऊन कुठे बाहेर गेलेली असते आणि त्याच वेळेला आता तिला कोणाचा तरी फोन येतो म्हणून ती गाडी साईडला करून उभी असते. त्याच ठिकाणी वसुंधरा येते आणि वसुंधरा आता तिला आरशामधून पाहत असते. तिने नंदिनीला ओळखलेलं असतं आणि मग आता ती लगेच म्हणते की अच्छा, ही मुलगी, मला असं वाटते की हीच नंदिनी आहे आणि आता हिला मी सोडणार नाही, हिला लग्न करायचं का त्या पार्थ बरोबर, बघतेच आता कशी लग्न करते ते, असं म्हणून आता वसू ही नंदिनीकडे जायला लागते. पण नंदिनीचा फोन तोपर्यंत तिने ठेवलेला असतो, ती गाडी स्टार्ट करून निघून जाते. आता वसूला काही नंदिनी बरोबर भेटता येत नाही आणि वसूचा खूप संताप होतो. ती म्हणते की अरे अरे, ही तर निघून पण गेली, पण मी ह्या पोरीबरोबर पार्थचं लग्न होऊ देणार नाहीये. आता सुटली, पुढच्या वेळेला बघतेच काय करायचं ते, मी हे लग्न होऊच देणार नाहीये, हे लग्न मी मोडणार आहे, असं वसू आता शाप देत असते. तिचा श्राप असा असतो की पार्थ आणि नंदिनीचं लग्न मोडण्याचा. तर प्रेक्षकांना असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. तर तुम्हाला अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यू पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे तुमच्या आवडीच्या मालिका ज्या आहेत त्याचे रिव्ह्यू तुम्हाला सर्वात आधी या चॅनलवर पाहायला मिळतील. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.